युवराज, तू घर सोडून चालस यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. आता सगळीकडनंच हाकलतायत म्हटल्यावर तो तरी काय करणार ना बिचारा. सोन्या, सोन्या इतका राग चांगला नाही. हा चेतना, पाणी आण. हा आणते. युवराज, हे बघ, काहीही असेल तू माझ्याशी बोलू शकतोयस. काय झालंय? मी चुकलोय मामा. म्हणजे मला असं वाटलं की एक ना एक दिवस या घरातली माणसं मला एक्सेप्ट करतील. नाही, तू सांग मला या घरात काय नाही. अपमान आणि अपमान अपमानच मिळालाय फक्त. अजून काय मिळालंय सांग ना. कानाखाली मारलंय माझ्या सगळ्यांनी. मला घरातून बाहेर काढलं, पायघड्या घालायला लावल्या. आणि जेव्हा हे सगळं झालं तेव्हा तूही काही बोलली नाहीस. तू फक्त म्हणतेस मी हे करेन, बघ तू बघ मी काय करेन. काय काय काही केलं नाहीस तू मामा. मला कंटाळा आला त्या सतत ह्या इन्सल्टचा. त्यामुळे मी आपल्या इगतपुरीच्या फार्म हाऊसवर जातोय. थांब. हे बघ, मला तुझा राग कळतोय, पण असं घराबाहेर जाऊन काय साध्य होणार आहे सांग ना मला. तुझा गेलेला मान परत मिळणार आहे तुला? तू या घरातून बाहेर गेल्याचं ते खरं तर सगळ्यांच्याच पथ्यावर पडेल. आणि सगळ्यात जास्त फायदा कोणाचा होणार आहे माहिती? त्या केदार आणि तारडीचा. कारण तू या घरातून बाहेर गेल्यानंतर खांडेकरांचे एकमेव वारस म्हणून ते या घरावर राज्य करतील, आपल्या सगळ्या संपत्तीवर साप बनून बसतील. आणि मग तुला परत या घरात येणं मुश्किल होईल. नाही, आपण या घराच्या बाहेर जायचं नाही. युवराज, मी जे सांगते त्यावर नीट विचार कर. हा, युवराज, हे पाणी पी आणि हे वाईट विचार मनातून काढून टाक. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तू या घरात आहेस मी तुझ्या बरोबर आहे. आणि जोपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे कोणीही तुझं काहीही वाईट करू शकणार नाही. त्या कौशिकीला समोर तर येऊ देत. तुझा अपमान केलाय त्याबद्दल तिला तुझी माफी मागावीच लागेल. विरावरेवांनी काय केलंय माहित नसताना फक्त आपली मुलगी म्हणाली म्हणून काय तोंड घेऊन जायचं आपण त्यांच्याकडे. बाबा, अहो काय झालंय? शांत व्हा जरा. तुमचं काहीही चुकलेलं नाहीये. आणि आईचं असं वागणं तुमच्यासाठी नवीन आहे का? अगं हो, पण आपली मुलगी दिल्यानंतर त्या घराशी, त्या घरातल्या प्रत्येकाशी आपलं नातं जोडलं जातं. आणि आपल्या मुलीसाठी असा जाब विचारून त्या नात्याचा, त्या घरातल्या माणसांचा अपमान केल्यासारखं नाही का होणार? बाबा चिल. तुम्ही आता जास्त विचार करू नका. आईचंच औषध मी तिच्या स्टाईलने तिला दिलंय. तो मला नाही वाटत की ती खांडेकरांकडे जायचं नाव काढेल आता. अगं नशीब तू वेळेत आलीस, नाहीतर रेखा मला ऐकतील काही ऐकलीच नसती. काय बाबा तुम्ही पण जरा आवाज चढवा बायकोवर. आवाज आणि रेखावर? हा मग? अगं ती शिंकली तरी मला धडकी भरते. नाही, एकदा मी तिच्यावर ओरडलो होतो, पण त्यानंतर पुढचे 2 दिवस ती काय बोलेल याचा विचार करत बसलो होतो मी. हो माहितीये ना, तुम्ही काय खुश झाली होती त्या दिवशी. आईला हेच हवं असतं. पण नमा, मला खरंच निशीची खूप काळजी वाटते ग. नाही, आपली तारिणी आहे तिकडे सांभाळून गेला तिला, पण युवराजराव त्यांचा मला काही अंदाजच लागत नाही. अहो बाबा, आत्ताच म्हणालात ना की तारिणीताई आहे म्हणून. पण ती असताना तुम्ही कशाला काळजी करताय? नमा, निशी तारिणीला काही म्हणले ना तरी तारिणी नेहमी तिच्या पाठीशी उभी राहील आणि तिची काळजी घेईल याची मला खात्री आहे. आणि आता तर काय, आपल्याकडे एकावर एक फ्री आहे ना. म्हणजे? अहो, प्रेमळ तारिणीताई बरोबर समजूतदार केदार जिजू आहे की सांभाळून घ्यायला. अगं ते दोघं आहेत ना म्हणून चिंता नाहीये, पण तरी सुद्धा. तरी काय आता? अगं बाप म्हणून माझं काळीच तुटतच ग. पण आपल्या मुलीला चांगला जोडीदार मिळाला ना की बाप निवांत असतो. आता तारणीच्या बाबतीत मला ही काही चिंता नाहीये, पण निशीच्या बाबतीत मात्र मला नेहमी काळजी करावी लागणार आहे. बाबा, युवराजराव वाईट आहेत असं मला म्हणायचं नाहीये, पण कधी कधी ना त्यांचं वागणं शंका निर्माण करतं ग. त्यात त्यांचा राग. अगं रागाच्या भरात ते कधी कोणाला काय बोलतील ना याचा काही नेहमी नाही. पण
तू काळजी करू नकोस. नाही म्हणजे तुला श्रीमंत नसला ना तरी हुशार आणि समजूतदार नवरा शोधू आपण. अरे माझ्यावर कशी काय गाडी घसरली? अगं, असं काय करतेस? आता या घरात तू आणि काव्यच तर राहिल्यात ना. एकदा तुमचं लग्न झालं की मी मोकळा. हो का? मी काही तुम्हाला इतक्यात मोकळं वगैरे करणार नाही या. आणि माझ्या लग्नाचा सिलसिला आपण नंतर सुरू करू. पण त्याआधी तुमची रेखा जी आत बसली ना फुगून, तिला जाऊन सांभाळा. जा. बाबा हं? ऑल द बेस्ट. ह्याचीच गरज होते मला. काय चाललंय युवराज? सगळं तर व्यवस्थित सुरू होतं. पार्सल पोहोचवत होतो, पैसे मिळत होते, सगळं व्यवस्थित सुरू होते. कुठे अडकून बसलोय? मामा करेक्ट बोलते. घर सोडून जाण्यात काहीच पॉईंट नाहीये. कारण घर सोडून गेलो तर पोलीस मला कुठूनही शोधून काढतीलच. कुठल्याही प्लेसमध्ये लपलो काही झालं तरी पोलिसांच्या हाती लागेलच. ते घरामध्ये ऍटलीस्ट सेफ तरी आहे. त्या कौशिकीचं माहित नाही, पण माझी मम्मा ती मला काही होऊ नाही देणार. एवढं फिक्स आहे. वहिनी तुम्ही काय करायचं ठरवलंय? या घरामध्ये माझ्या मुलाचा खूप वेळा अपमान झालाय. त्याला पायघड्या घालायला लावल्या, त्याला घराबाहेर काढलं, त्याला अनेकदा मारलंय देखील. ह्या सगळ्याचा माझ्या युवराजच्या मनावर इतका वाईट परिणाम झालाय की तो आता घर सोडून जायला निघाला होता. युवराज चुकून चुकला नाहीये, तो मुद्दाम चुकलाय. हो, मान्य आहे मला की त्याने चूक केली, पण त्याने असं का केलं हे आपण समजून घ्यायला नको का? नाही, तूच मला सांग, आजपर्यंत माझ्या युवराजला स्वतःला सिद्ध करण्यासाठी किती वेळा संधी मिळाली? हा नाही, आता मिळाली, पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही ना. आणि पुढे कधी संधी मिळेल की नाही याची त्याला खात्री नसल्याने हे चुकीचं पाऊल पडलंय. हे आपण समजून घ्यायला नकोय का? हो वहिनी, बरोबर आहे तुमचं, पण काय? ती कौशिकी कुटुंब प्रमुख म्हणून मिरवते ना. पण कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या कुटुंबातल्या लोकांची काळजी घ्यायची असते, त्याच्या चुका पोटात घालायच्या असतात. हे विसरली का ती? ही कर्तव्य नाही आहेत का तिची? आता तर तिला आरसात दाखवावाच लागणार. म्हणजे हे बघ, तिने MNN सांभाळलं, उत्तमरित्या सांभाळलं, आणि हे मी नाकारत नाहीये. हा, पण म्हणून खांडेकरांच्या साम्राज्याची ती एकमेव मालकीण आहे असा त्याचा अर्थ होत नाही. पण वहिनी, कौशिकीमुळेच आपण नाही झालंय, मान्य आहे मला. हो, पण म्हणून प्रत्येक गोष्टीवर तिचाच हक्क आहे असा त्याचा अर्थ होत नाही ना. आणि तिचा जर असा समज झाला असेल ना तर तिच्या डोळ्यावरची ही पट्टी मी उतरवणार. माझ्या मुलाच्या सुखापेक्षा इतर कुठल्याही गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या नाहीयेत. आणि ती जर माझ्या मुलाच्या सुखाच्या आड येत असेल तर मी तिला सुखासुखी जगू देणार नाही. पण वहिनी, मला तर वेगळाच संशय येतोय. युवराज नक्की कौशिकीमुळे घर सोडून चालला होता ना? म्हणजे तो आपल्यापासून काही लपवत नाहीये ना? नाही, कौशिकीमुळे सोडून जात असेल, दुसरं काय असणार? हा?